नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आगामी काळात आता सध्या जर बघितलं तर पोलीस भरतीचा जो काही माहोल आहे त्याचबरोबर एक वनरक्षक भरती सुद्धा ऍड येणार आहे मित्रांनो. जवळपास फेब्रुवारीच्या मध्यामध्ये ही जाहिरात येईल आणि जवळपास हजारो पद आहेत याच्यामध्ये. जाहिरातीमध्ये आता जे काही मंजुरी मिळाली प्लस 2026 ची पद सुद्धा त्याच्यात ऍड असणार आणि एकदमच वनरक्षक भरतीसाठी ऍड येणार आहे. या कारणास्तव हा व्हिडिओ बनवतोय. याच्यासाठी लागणारी पात्रता, उंची काय असावी, महिलांना याच्यामध्ये काय संधी असतील आणि पुरुषांसाठी यामध्ये काय संधी असेल, सिलेबस काय असणार आणि ही परीक्षा आपण पोलीस भरतीसारखी क्रॅक करू शकतो का, आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो पाहू. सर्वात प्रथम तुमचे मनापासून स्वागत आहे. तर पहा, वनरक्षक भरती पात्रता काय लागते. तर वनरक्षक भरती आता 2019 नंतर आता आलेली आहे. 2019च्या नंतर वनरक्षक भरतीसाठी बरेच इच्छुक उमेदवार असतात. त्यासाठी पात्रता ही 12वी पास असणं आवश्यक आहे. 12वी पास असणं आवश्यक आहे. एसटी कॅटेगरी असेल तर त्यांना 10वी पास असणं आवश्यक आहे. एसटी कॅटेगरी मध्ये येणारे, अनुसूचित जमाती मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10वी पास असेल तरी या परीक्षेला बसता येतं. त्यानंतर सर्वात महत्वाचं आणि उंची पुरुष उमेदवारासाठी उंचीची पात्रता आहे 163 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारासाठी उंची लागते 150 सेंटीमीटर. म्हणून ज्या महिलेचं बाबा पोलीस मध्ये जाण्याचं स्वप्न आहे ते या ठिकाणी तुम्ही नक्कीच ट्राय करून आगामी काळामध्ये या 90 दिवसाच्या काळामध्ये 90 दिवस तुम्हाला आरामशीर भेटतील. 90 दिवसापेक्षा जास्त भेटतील आणि परीक्षेसाठी जवळपास 6 महिने भेटतील. या 6 महिन्यात ही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. याच्यासाठी ग्राउंड काय असतं ते पण पुढे बघू, विषय कोणते असतात ते पण बघू. जर तुम्हाला ही परीक्षा आतापासून ट्राय करायचं, 2 महिन्याने ऍड येणार आहे म्हटल्यानंतर आतापासून अभ्यासाला लागलात तर फायदा तर नक्कीच होणार आहे. आणि अभ्यास करायला कुठं बाहेर जायची गरज नाही. आपल्या मोबाईलवर मिळालाय अभ्यास एकदम कमी पैशामध्ये. कारण क्रिसमसची ऑफर आपण ठेवलेली आहे. आणि मला व्हॉट्सअप करा या नंबरवर, सर वनरक्षक भरतीसाठी फीस किती आहे, तुम्हाला नक्कीच त्या फीसचं स्ट्रक्चर पाठवतो आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करू शकता. आता विषय काय असतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. विषय एकदम सोपे आहेत मित्रांनो. जे पोलीस भरतीला आहेत तेच विषय आहेत, फक्त इंग्रजी ऍड होते. मराठी हा विषय आहे, त्यानंतर इंग्रजी हा विषय आहे, त्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा विषय म्हणजे बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक चाचणी. बुद्धिमत्ता एक विषय आहे. प्रत्येक विषयासाठी 15, 15, 15 आणि 15 एकूण म्हटलं तर 60 प्रश्न. बघा 60 प्रश्न व एकूण गुण आहेत 120. 120 गुणापैकी तुम्हाला 80-90 गुण घेतले पाहिजेत. 80 ते 90 गुण आपल्याला मिळवणं आवश्यक आहे. सो आता बरेच विद्यार्थी ग्राउंडला घाबरतात. अरे वनरक्षक सोपं, एवढं ग्राउंड आहे. तुम्हाला जर परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले तर ग्राउंडची भीतीच बाळगू नका. ग्राउंड तुमचं असं होऊन जातं आणि दणक्यात आपल्याकडे 10-12 विद्यार्थी मागच्या बॅच मध्ये वनरक्षक झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काळजी न करता तुम्हाला आतापासून फक्त अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. ग्राउंडच्या बाबतीत बोलू आपण. हा पोर्शन कट करतो. ग्राउंड जर बघितलं, सर्वात प्रथम 5 किलोमीटर धावणे किती मिनिटामध्ये, 17 मिनिटामध्ये आणि 3 किलोमीटर धावणे महिलांसाठी आहे. महिलांसाठी 3 किलोमीटर धावणे. आता या 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर मध्ये तुम्ही बघा, वनरक्षक मध्ये जर या ठिकाणी चांगले गुण घेतलात, समजा फॉर एक्झाम्पल 90 गुण घेतलात आणि या 80 गुणापैकी तुम्ही इथे 40 गुण घेतलात, बाबा तुम्हाला वेळ लागला, 25 मिनिटं लागली आणि तुम्हाला 40 गुण पडले तरी तुम्ही वनरक्षक झालात म्हणून समजा. म्हणून पोलीस भरतीच्या तुलनेमध्ये तुमच्या धावण्याच्या कसोटीवर फक्त ही पोस्ट मिळवता येते, लक्षात घ्या. पुन्हा 25 किलोमीटर किंवा 16 किलोमीटर चालणे हा काही प्रकार नाही. आरामशीर चालू शकतं. आपल्याला पोस्ट मिळणारे या आनंदानेच आपण 25 किलोमीटर चालून जाऊ. त्यामुळे या भरतीकडे दुर्लक्ष करू नका. या भरतीची पात्रता तुम्हाला माहित झालेली आहे, विषय काय असतात माहित झालेले आहे आणि या भरतीसाठी निगेटिव्ह गुण कॅन्सल करण्यात आलेले आहेत. आणि पद संख्या जर म्हटलं तर आता सध्या 966 पद ची भरती आहे.
66 जिल्हा किंवा विभागामार्फत या भरतीचं नियोजन असतं. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र आहे त्याच विभागामध्ये तुम्हाला या पदसंख्येची निर्मिती असते. आणि बिबट्याचा प्रादुर्भाव असल्यामुळे तात्काळ पदे भरणार असं सुद्धा आपले जे काही आताचे सध्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब आहेत वनमंत्री, त्यांनी तात्काळ भरण्यात येणार असं सांगण्यात आलेलं आहे. फक्त तुम्ही अभ्यासाला सुरुवात कधी करता मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ पाहिजे, कोणत्या बाबतीत तुमच्या समस्या आहेत मला कमेंट मध्ये कमेंट करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचे किंवा कुठली समस्या असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.